महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना प्रचंड चर्चेत आहे। तब्बल 13 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यानंतर त्यावर आरोपही झाले। मात्र आता एक नवा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय आणि तो म्हणजे नव्याने 21 वर्ष पूर्ण केलेल्या महिलांचं काय, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ कधी मिळणार, पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। नव्याने पात्र लाडक्या बहिणींचं काय, नोंदणीत सुरू नसल्यानं करायचं काय, 21 वर्ष पूर्ण मात्र लाभ नाहीच। महाराष्ट्रात महायुतीनं लाडकी बहीण योजनेचं आश्वासन दिलं, ज्यातून महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी सरकारला भरभरून मतं दिली आणि त्यामुळे राज्यात महायुतीचं सरकारही आलं। त्यानंतर लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यास सुरुवात झाली। मात्र कालांतराने अनेक नियमांवर बोट ठेवत तब्बल 13 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या। त्याचबरोबर इतर शासकीय लाभ घेणाऱ्या महिलांच्या निधीलाही कात्री लावण्यात आली आणि त्यावरून सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत। त्यातच आता नव्यानं 21 वर्ष पूर्ण केलेल्या लाडक्या बहिणींचं काय, असाही सवाल आता विचारला जातोय। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 15 ऑक्टोबर 2024 होती। 15 ऑक्टोबर 2024 नंतर अनेक महिलांची 21 वर्ष पूर्ण झालेली आहेत। राज्य सरकारकडनं लाडकी बहीणसाठी नव्यानं नोंदणी सुरू झालेली नाही। तांत्रिक कारणानं अर्ज बाद झालेल्या महिलांनाही पुन्हा अर्ज करायचे। त्यामुळे आधीच अनेक महिला अपात्र ठरलेल्या असताना आता नव्यानं 21 वर्ष पूर्ण केलेल्या महिला लाडक्या बहिणी केव्हा बनणार, असा सवाल आता विचारला जातोय। 21 वर्ष पूर्ण झालेल्या ज्या लाडक्या बहिणी ह्या शिकलेल्या सवरलेल्या मुली आहेत, नक्कीच असणार। कारण आता कोणी शिक्षणापासून वंचित राहत नाही। त्यांना काम द्या, त्यांना हे असे पैसे देऊ नका, त्यांचा हा अपमान आहे। तुम्ही 1,500 दिलात, 2100 देणार सांगितलं आणि आता 500 नाही, महिलांचा अपमान आहे, बहिणींचा अपमान आहे। महाराष्ट्रातल्या अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा मोठा आधार मिळालाय, मात्र अनेक महिलांना अपात्रही करण्यात आलंय। त्याचबरोबर आता नव्यानं 21 वर्ष पूर्ण केलेल्या लाडक्या बहिणींची नोंदणी कधी सुरू होणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।